मित्रांनो गाडी वगैरे काढली आणि निघाले आता. जय श्रीराम मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आम्ही आज चाललोय रेशनिंगला. हे बघा आता रवी आता इथं नाश्ता वगैरे करते. नाश्ता वगैरे केला, आता निघालोय आम्ही खाली. आता सांग रेसिंगला चला. चला रेशनिंगला. आता आम्ही पिशवी वगैरे घेतलेली आहे. आनंदाचा शिदा गाडी वगैरे घेऊन चाललो. चल आता चल. अजून काय तर आलाच नाही. तर काय चाललंय बघूया यांचं. काय चाललंय रे, काय करताय? वगैरे घेतलं. आता चाललोय आम्ही सोनगावला. सांगा तर रेशनिंग वगैरे कसं काय भेटतं. मित्रांनो गाडी वगैरे काढली आणि निघालोय आता. तिथून मी आलो रेशनिंगच्या दुकानात. सगळे लोक थांबली होती, गर्दी तर लय होती बघा. कृपा त्या मोदीजींची, त्यांच्यापासूनही आपल्याला राशन भेटतंय. मी त्यांचे आभार मानतो. दादा अण्णा, तुम्हाला किती किलो भेटतं? तुम्हाला किती किलो भेटतं? काय माहिती, मलाच माहित नाही किती भेटते. तिला माहिती, मी कधी आणत नाही. तुम्हाला फिरणार कधी भेटते 4-5 किलो. किती जण आहे? 4 जण आहे ना? किंवा नाही 6 जण आहे तुम्ही ना? म्हणजे जास्त भेटणार. भेटेल 5 जण. आता 4 जण असून त्याला 35 किलो भेटते. 2 तास झाले का अजून लाईन काही संपतच नव्हती. लई माणसं म्हणजे लई माणसं, एवढी गर्दी ना. आम्ही तर फार लेट आलेलो. पण म्हणलं जाऊन दे आता, आपलं तर राशन घ्यायचं. ते बोलतात ना मित्रांनो, इंतजार का फल बहुत ही मीठा होता है. आमच्या गावातल्या पोरग्याला भेटलं, पण आतुरा म्हणायला लागला आला काय आम्हाला भेटते का नाही. पण शेवटी आमचा नंबर आलाच. रेशनिंग वगैरे घेतलं. तिथनं हा आला पोरगा आपल्या गावातला. ते म्हणला चल आपल्या कुडाळ जायचंय. तिथनं निघालो आम्ही कुडाळला. आतुराकडे काही रेशनिंग वगैरे दिलं. तिथनं आम्ही पोचलो कुडाळमध्ये. कुडाळमध्ये काय हा निल्याचं काय इलेक्ट्रिकचं सामान घ्यायचं होतं. तिच्या घराची फिटिंग करायची होती. तर मी कुडाळवरून आत्ता जाऊन आलो. तर आत्ता घरी आलो, जेवलो वगैरे. आत्ता काय बसलो जरा. तिथून अजून मी आंघोळच केली नाही. आत्ता जाणार एक पाव आहे. तर मम्मी म्हणली आत्ता की आपल्याला आता खाली जायचे, भाताकडे जरा ते साड्या वगैरे लावायच्यात. तर त्यामुळे म्हणले की आता नंतर आलो आंघोळ. म्हणजे आत्ता जरी मी आंघोळ करून आलो तरी मी गरम होणारच. खाली गेलो ऊन तर लय लागते. आता काय आल्यावर डायरेक्ट आंघोळीला जायचं. तर आत्ताच्या पुरतं एवढंच. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. जय श्रीराम.